विश्वजित असा आमचा विश्वजित, पण मनाचा मोठेपणा असणारा, मनाची श्रीमंती असणारा. आल्यानंतर बुवा दोन्ही बुवाना तुम्हाला आम्हाला भेटला आणि येऊन पाया पडला. म्हणजे ही संस्कार, आम्ही काय मोठे नाही. आणि तो तुम्हाला माहिती आहे, तो पकवाद विशारद आहे, तो सोलो मास्टर आहे. मी त्याचं गायन, त्याचं भजन, त्याने भजन पण वाजवलं. त्याच्यामुळे विश्वजित, त्याच्या हातामध्ये एवढा गोडवा आहे, सुंदर. तुमच्या या गावची तो शान आहे. एकदा शान माझ्या विश्वजितसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय गुणी स्वभाव आणि आईवडिलांचे अतिशय चांगले संस्कार त्याच्यावर झाल्यामुळे तो नम्र स्वभाव त्याच्याकडे मध्ये आहे. आणि जो लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, जो नम्रतेने चालला या जगात तो जिंकला. आणि जो अहंकाराने चालला, तुम्हाला माहिती आहे रावण, सोन्याची लंका असणारा रावण, सोन्याच्या ताटात जेवणारा रावण, काय राहिला शिल्लक, त्याचं नाव कोण घेत नाही. पण आमच्या प्रभू रामचंद्राचं आपण नाव घेतो का? एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, असं आमचे प्रभू रामचंद्र. आणि रावण मनाचं धड नाही, सगळा होता. सोन्याची लंका होती वा रावणाच्या घरात 4,30,000 माणसं होती. किती? 4,30,000 कुटुंब रावणाच्या घरात. आता सध्याच्या घडी आमच्या घरात किती आहे? हम दो हमारे दो, 4. आता सरकारने नियम काढला, हम दो हमारा या, झाली 3. आता काही वर्षांनी कायदो काढेल सरकार, हम दो हमारा तालपा. म्हणजे का किती शिल्लक? 2. पुढे कोण नाही. तर सध्याच्या घडीला हे उदाहरण मी का देतो? अहंकाराने लंका जळाली, सोन्याची लंका सुद्धा अहंकाराने जळाली. व द्वारका सुद्धा सोन्याची होती, बुडाली. एकाची जळाली, एकाची बुडाली. म्हणून ह्याच्यातून बोध काय घ्यायचा आहे? नम्रतेने चाललो आपण ना, जग जिंकू आपण. सिकंदर सर्व जग जिंकलं होतं सिकंदराने, पण तो सिकंदर, जग जिंकणारा सिकंदर, मरायच्या अगोदर आपल्या सैनिकाला सांगितलं सिकंदराने, अरे मी मेल्यानंतर मला जमिनीत गाडा, मी मेल्यानंतर मला जमिनीत गाडा आणि माझे 2 हात वर ठेवा, 2 हात वरती ठेवा आणि मला गाडा. का सांगितलं होतं त्याने? 2 हात रिकामी वरती ठेवा, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना समजू दे सिकंदर जग जिंकला, पण जाताना रिकाम्या हाताने गेला, जाताना रिकाम्या हाताने गेला. आपल्याला मराव्यापरी कीर्ती रूपे उरावे. मनुष्य किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला. माझे छत्रपती शिवाजी महाराज या जगातला एकमेव राजा असा, छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजा, या राजाच्या दरबारात बाई कधी नाचली नाही असा एकमेव राजा माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजा. त्या राजाच्या दरबारात बाई नाचली नाही, बाईला मान सन्मान होता. परस्त्री माते समान मानणारा माझा राजा होता. खना नारळाने ओटी भरणारा राजा माझा राजा होता. 50 वर्ष जगला. जर का माझ्या शिवरायाला, माझ्या राजाला शतकाच्या पार आयुष्य असलं असतं ना, तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला आज सोन्याचं दार असलं असतं, सोन्याचं दार असलं असतं, सोन्याचं दार असलं असतं. अरे तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती. पण हिंदवी स्वराज्य, आईच्या स्वप्नातलं स्वराज्य स्थापन करण्याची ताकद फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती, फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी, जय भवानी, जय विश्वजित. कोणाकडून? श्याम दळवी, एक उत्कृष्ट पकवाजू. त्यांचे चिरंजीव सुद्धा श्यामचे उत्कृष्ट पकवाज वाजवतात. त्यांचे वडील सुद्धा, म्हणजे खानदानी परंपरा काय बघतो. आता जवळजवळ 92 वर्षाची व्यक्ती, 92 आता आले आहेत काय ते आहेत ते बघा. सलाम तुम्हाला, सलाम. 92 वर्षाचा माणूस
महिंद्रामध्ये रिटायर होऊन 92 वर्षाची व्यक्ती भजन ऐकते आणि खणखणीत बोलते. आज आमची परिस्थिती काय आहे? मला 58 वर्ष झाली. आज ह्यांची परिस्थिती काय आहे? हे कशामुळे बुवा? हे कलियुग आहे. हे जे आम्ही काय खातो या सगळ्या खतावरचा इडली डोसा कुरकुरे. आताची मुलं साध्या बांधावर एवढ्या बांधावरून पडली त्यांची हाडं मोडतात, फ्रॅक्चर होतात. का? कुरकुरे. त्यावेळी कुरकुरे नाही, त्यावेळी त्या बाबांना विचारा, घरात अन्न नव्हतं, फणसाचे गरे खाऊन राहिलेली माणसं, हरकाचा भात, टाळकुळ्याची भाजी, पिठी आणि भात खाणारी माणसं आज 92 वर्षामध्ये खडखडीत आहेत. त्यांना टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि आम्ही आता सोनं खातो, 5-5 भाजी हो. मगाशी तुम्ही जेवण वाढलात, काय उत्तम जेवण हो. बुवा जेवण डबा आणला होता मंडळी. मरो काय झाला काय मी त्या पोरात होती पाटील भुकेल जेवढा पाटील. ठीक आहे, म्हणजे स्पेशल काहीतरी होता डबा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्यांचं जेवण आज ते बनवलं होतं उत्कृष्ट. ज्यांनी बनवलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा मावले. सुंदर. काय त्यांना सुद्धा बरं वाटेल. आम्ही मेहनत करून बनवलं पण बुवाने आठवण काढली. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. माझ्या श्याम दळवींकडनं करकरीत शामू करकरीत आज बंडल माका वाटतं ह्याच केलेला तर रातभर तर देत राहायची अशी त्यांची इच्छा. आणि 100% मला विश्वास आहे दोन्ही बुवांना तुम्ही देत राहणार. कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे. पण घेणाऱ्याचे देणाऱ्याचे हात मागू नये. म्हणून तुम्हाला उदंड आयुष्य मिळो. श्याम भाऊ, आय लव्ह यू. ह्या जरा मोठा खरबूज जरा पाटील. श्री शरद कदंबा यांच्याकडून बुवा विनोद चव्हाण यांच्यासाठी माझे शिष्य आहेत आणि अतिशय मनमिळावू स्वभाव, राजकारणामध्ये सुद्धा असतात. नोकरी धंदा सांभाळल्यामुळे आज येऊ शकले नाही, पण ते येणार होते 100%. आज त्यांच्या प्रयत्नानेच आम्हाला समीर कदम आम्हाला ही बारी मिळालेली आहे. माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या. कदम, क म्हणजे कणखर बाण असणारे, द म्हणजे दमदार, म म्हणजे मर्दासारखे ते कदम. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण त्या दिवशी शिरसाट भवनवर वारी झाली, त्याचा परिणाम आज झालेला आहे. ते परत वेट करू तर एकच सांगतो. रूपाच्या अभंगामध्ये 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे, 28 युग पांडुरंग विटेवर उभा आहे. त्या विटेला सुद्धा 6 बाजू आहेत. त्या विटेला 6 बाजू आहेत. ज्या विटेवर पांडुरंग उभा आहे त्या विटेला 6 बाजू आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे षडविकार पांडुरंगाने विटेकाने गाडून 28 युग पांडुरंग विटेवर उभा आहे. कमरेवर हात घेऊन उभा आहे माझा पांडुरंग. कधी कंटाळा नाही हो. पांडुरंगाला एकच आस आहे की माझ्या भक्ताची भेटीची, माझे भक्त यावेत आणि मला भेटावे. कारण देव भावाचा भुकेला, पैशाचा नाही. देव भावाचा भुकेला, आम्ही पैशाचे भुकेले. विठेवर उभा आहे. त्या विठेवर उभा कोणी केला पांडुरंगाला? तर भक्त पुंडलिकाने उभं केलं. आई बापाच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी असा असणारा भक्त पुंडलिक जेव्हा सद्गुरूला शरण जातो आणि आशीर्वाद गुरूंचा मिळतो तेव्हा ती दोरी काढतो आणि आई वडिलांच्या सेवेला लागतो. प्रत्यक्ष पांडुरंग भेटायला येतो. पण त्याला वेळ नव्हता. बाजूला वीट मिळाली, ती वीट भिरकावली. त्या विटेवर पांडुरंग आजही उभा आहे. त्या ताकदीने उभा आहे. आताच्या घडीला मला सांगा, ही तरुण मंडळी सत्यनारायणाच्या पूजेला घाटासमोर बसली. लग्न झालंय नवीन, त्या पूजेला बसलेला नवीन नवरा बायको अर्धा तास त्या घाटासमोर बसायला त्यांना जीवार येतात. जीवार, बरोबर बुवा? अर्धो तास घाटाच्या समोर बसा. गोविंदानमा, पद्मनमा, दामोदरमा, शंकर शर्माय नमः, मम म्हणा, हाताला हात लावा, पाणी सोडा, ही अक्षता टाका, पुष्पम गुच्चम समर्पयामि गुरुदेवतांच्या कळशीये. हे सगळं वडजी काका करत असताना अर्धा तास त्यांचा लक्ष कुठे असतो?
देवाच्या घाटाकडे नाही. त्या पिढीचा, नवीन पिढीचा लक्ष असतो की माझे मित्र मुंबईवरून आलेले आहेत, त्यांच्यासाठी व्यवस्था त्यांनी तिकडे खोक्यांची केलेली असते. त्या खोक्यामध्ये किती संपल्या बाटल्या ह्याच्यावर लक्ष असतो. मग मला सांगा, देव पावेल का हो? देव पावात पाटील? अरे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशाने पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. आज हनुमंतरायाची तुम्ही मनापासून सेवा करता, दळवी परिवार आणि हनुमानवाडी, त्या हनुमंतरायाचा आशीर्वाद नक्की तुमच्या पाठीशी आहे. कारण ही व्यर्थ कधी जात नाही सेवा. ही सेवा कधी व्यर्थ जात नाही. उद्या वारकरी संप्रदाय या पंचक्रोशीचा हरिपाठ उद्या आहे. जवळजवळ 400 ते 500 माणसाच्या वर इथे माणसं या ठिकाणी असणार आहेत. म्हणजे ही सुद्धा एक वारकरी संप्रदायाची परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे. या संप्रदायासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. म्हणून बरं वाटलं या ठिकाणी आल्यानंतर. 100% सांगतो, आले किती गेले किती संपले भरारा. आले किती गेले किती संपले भरारा. हे दळीवाडी, हे दळी परिवार आणि हनुमानवाडी मित्रमंडळ यांचा कायमचा राहील दरारा. यांचा कायमचा राहील दरारा. यांचा कायमचा राहील दरारा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. म्हणून पांडुरंग देव भावाचा भुकेला हे वारकरी संप्रदायाची लोक बघितल्यानंतर आम्ही सुद्धा पंढरपूरला जातो. माऊली दर वर्षाला पंढरपूरला वारीला जातो. फक्त एकच फरक की आम्ही माळ घातली, आम्ही माळ नाही घातली. फक्त एकच मनी सद्भाव ठेवला की पांडुरंगा दर वर्षाला तुझ्या भेटीला येणार. अगदी कोरोनात सुद्धा आम्ही पंढरपूरला गेलो. कशी तरी धडपडत कोरोनात सुद्धा पंढरपूरला जाऊन पोहोचलो. पण मी बंद केलेला बुवा या सरस्वतीला समोरून सांगतो, जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे, जोपर्यंत मी भजन करतो, जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंत शेवटपर्यंत पंढरीची वारी मी करत जाणार, करत राहणार, करत राहणार. म्हणून कोरोनाच्या संकटाच्या वेळी पंढरपूरची वारी थांबलेली त्या पांडुरंगाला एक भक्त, एक वारकरी काय म्हणतो बघा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुळशी माळ ही श्वासाची तुटे धाव विठ्ठला. तुटे धाव विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. जीव झाला का विस्वरूप धाव विठ्ठला. तुळशी माळ विश्वासांची तुटे धाव विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ घरातच काळा सारखं संकट पुन्हा येऊन दे नको. आता अखाती युद्ध चालू आहे. इराण, इराक
इराण अमेरिका युद्ध चालू आहे, केवढे परिणाम आपल्या भारत देशावर होत आहेत. पेट्रोल डिझेल गॅस, पाटील बुवा, पेट्रोल डिझेल गॅस साठी एवढी तळतळ होते आणि एवढी महागाई झाली आहे. या इराण आणि अमेरिका युद्धामध्ये भगवंता हे युद्ध लवकर थांबून दे, एवढीच इच्छा आहे. म्हणून पांडुरंगा असं पुन्हा संकट येता कामा नये. श्री भरत कदम यांच्याकडून बुवा श्री विनोद चव्हाण यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय गंगा भागीरथी रत्नप्रभा दळवी यांच्या स्मरणार्थ श्री दशरथ दळवी यांच्याकडून बुवा विनोद चव्हाण यांच्यासाठी हे 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. कैलासवासी रत्नप्रभा दळवी यांच्या आपणा चिरशांती लाभो अशी हनुमंतरायाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. आणि रूपाचा अभंग घेतो. लेवल झालं मॉनिटरला. आवडे हे रूप, आवडे हे रूप, आवडे आवडे हे रूप, गोजिरे सगुण, पंख होती कौणी हाती रतिया
गंगे भागीरथी हर गंगे लाजवल मन लागली से गोरी ते दिवे ना सोडी ऐसे निहारे 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 सोडी ऐसे निहारे आता दृष्टी तुरे ऐसा तुका भरे आम्ही मागाविलरी वारी तुका भरे आम्ही मागाविलरी वारी हिंदा हिंदा आपले सांगा मागाविलरी वारी तुका भरे आम्ही मागाविलरी वारी तुका भरे आम्ही मागाविलरी वारी लढीवारी 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 पुरवावी आई माय बापा पुरवावी आई माय बापा पुरवावी आई तुका भरे